शरीरात 70% पाणी आहे, मात्र मी मशीनचं पाणी पितोय आणि तुम्ही सध्या घरचं नदीचं पाणी असाल तर पिताय. तर आता आपण बघूया काय फरक आहे. काय आपलं जे शरीर आहे हे शरीरामध्ये 70% पाणी आहे, मात्र लोकांना पाण्यावरती विश्वास नाही आहे. कारण का गोळ्यांनी फरक पडत नाही आणि पाण्याने काय पडणार असा विषय लोकांचा असतो. मात्र केंगन पाणी असं आहे की आपल्या शरीरातली व्याधी सगळं मुक्त करतं. आणि त्यासाठी आपण आता डेमो घेणार आहोत, तो म्हणजे हळदीचा. हळद आपल्या शरीरात काय काम करते? हळद जी आहे आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक म्हणून काम करते. खोकला जरी आला तर आपण त्याचा काढा करून पितो, तसंच लहान सहान जखम असेल त्याला हळद लावतो, कारण ही औषधी का आहे. हळदीचा कलर कुठला आहे? येलो आहे. मात्र शेतात जो गड्डा तयार होतो मधला जो गाभा असतो तो कुठल्या कलरचा असतो? रेड असा लाल कलरचा असतो. तर आपण चेक करूया. एवढी हळद तुमच्या शरीरात गेलेली आहे, एवढी हळद माझ्या शरीरात गेलेली आहे. बघा काय फरक दिसतो का? ह्याच्यामध्ये जो पाण्याचा कलर जो आलेला आहे हळदीचा येलो आलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये हळदीचा जो कलर आलेला आहे तो रेड आलेला आहे. ह्याचा अर्थ काय की नॅचरल रिटर्न टू ओरिजिन. जसं मगाशी मी बोललो पूर्वपदावर येणे, तसं नॅचरल घटक आपल्या शरीराला हे पाण्यापासून मिळतात. मात्र तुम्ही घरचं जर पाणी कंझ्युम करत बसलात तर त्यात असणारे नको असलेले क्लोरीन असेल पाण्यामधलं किंवा इतर घटक केमिकल युक्त असतील ते शरीरात तुमच्या मिक्स होणार आहेत आणि तुमची व्याधी किंवा आजार वाढत राहणार आहेत. ते कंट्रोल करायचं काम आपलं पाणी करत आहे. म्हणून हे केंगन पाणी किंवा आपलं जे जीवनधारा तंत्रज्ञान असलेलं जपानी तकनिकीचं हे पाणी शरीराला घेणं गरजेचं आहे. सध्या तुमचं जे खाताय पिताय हे सगळं केमिकल युक्त चाललेलं आहे. त्यात जर आपलं पाणी यूज केलं आजपासून चालू पिण्यासाठी तर कसा बदल होतो बघा तुम्ही. तुमच्या शरीरात सुद्धा तसा बदल होतो आणि तुमचं शरीर निरोगी व्हायला चालू होतं. म्हणून हे पाणी शरीराला महत्त्वाचं आहे, कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी जे आहे त्याच्यामध्ये 30% ॲसिडिक पाण्याची गरज आहे. तुम्ही घरचं पिता आणि 70% अल्कलाईन पाण्याची गरज आहे, ते आपलं मशीन काढून देतं.